महाराष्ट्रामध्ये सध्या जोरदार पावसाळी वातावरण आहे आणि पुढील काही दिवस ते कायम राहणार आहे। एक वेस्टर्न डिस्टर्बन्स WD उत्तर भारतात सक्रिय आहे, तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणाच्या काही भागांवर एक डिप्रेशन दाब कमी झालेला सक्रिय आहे। अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे या प्रणालींना गती मिळत आहे। सद्यस्थिती आणि आगामी काही दिवसांचा अंदाज। सक्रिय प्रणाली। उत्तर भारतात एक सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्स, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणाच्या काही भागांवर ओव्हर द लँड डिप्रेशन, बंगालच्या उपसागरात भुवनेश्वरजवळ एक वादळी क्षेत्र, केरळ आणि मुंबईजवळ अरबी समुद्रात मोठी पावसाळी क्षेत्रे। महाराष्ट्रातील पाऊस आज मे 26 आणि उद्या मे 27 कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस अपेक्षित। मे 27 रोजी महाराष्ट्राच्या बहुतांश भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस काही ठिकाणी होण्याची शक्यता। मे 28 पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय राहील, त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातही पाऊस अपेक्षित। मे 29 कमी दाबाचा प्रभाव कमी होईल आणि हलक्या पावसाळी वातावरण राहील। मे 30 पासून महाराष्ट्रातील पाऊस हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल। मे 31 बहुतांश महाराष्ट्रात पाऊस उघडेल। 1 ते 8 जून महाराष्ट्रात पावसाचा खंड अपेक्षित आहे। या काळात केवळ पूर्व भारत आणि कोकणात काही प्रमाणात पाऊस राहील। विशेषतः प्रभावित होणारे जिल्हे पुढील काही दिवसांसाठी: पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक, धाराशिव, परभणी, वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती। अतिवृष्टीची शक्यता आज मे 26 रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूरच्या काही भागांत अतिवृष्टीची शक्यता आहे। मुंबईसह संपूर्ण कोकणात पावसाचा जोर कायम राहील। नदीतील पाणी पातळी: काही ठिकाणी नद्यांना पूर आले असून मान्सूनसारखा पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे। मान्सूनचा पुढील प्रवास: केरळमध्ये मान्सूनचे आगमन 2 दिवसांपूर्वी व्यक्त केलेला मान्सूनचा केरळमध्ये येण्याचा अंदाज 100% खरा ठरला आहे, कारण मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण झाली होती। गोवा आणि महाराष्ट्रात अनुकूल वातावरण: सध्या गोवा आणि महाराष्ट्रात मान्सूनच्या पुढील वाटचालीस अनुकूल वातावरण आहे। आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्येही अनुकूल वातावरण असल्यामुळे दक्षिण भारतात आणि महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार होत आहे। पूर्व भारतात प्रगती: पूर्व भारतातही अनुकूल वातावरण असल्यामुळे मान्सूनची पुढील 3 दिवसांत चांगली प्रगती अपेक्षित आहे। मान्सूनचा वेग कमी होण्याची शक्यता: संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पोहोचल्यावर त्याचे वारे थोडे कमजोर होण्याची आणि पुढील प्रवास थोडा रखडण्याची शक्यता आहे। जूनमधील पाऊस: कॅनेडियन SIPS मॉडेल आणि NMME मॉडेलनुसार जून महिन्यात भारतात चांगला पाऊस अपेक्षित आहे। मे महिन्यातही या मॉडेल्सने चांगल्या पावसाचा अंदाज दिला होता, जो खरा ठरला। टीप: 30 ते 31 मे पासून महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होईल आणि 1 ते 8 जून दरम्यान पावसाचा खंड अपेक्षित आहे। मात्र जूनमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता कायम आहे। 15 जून नंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। ही माहिती आपल्याला हवामानाच्या सद्यस्थितीबद्दल आणि आगामी अंदाजाबद्दल उपयुक्त ठरेल